आम्ही आमची माडी उठायची नाही, आम्हाला ते कंपनी नको ना डॅम पण नको आम्हाला, आम्ही कुठे जायचं? कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोथल खलाटी परिसरात प्रस्तावित असलेला टोरेंट पॉवर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आता उघडपणे संघर्षाची भूमिका घेतली आहे। तहसीलदारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी कंपनी आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत प्रकल्पाची संपूर्ण माहिती लपवली जात असल्याचा दावा केलाय। विशेष म्हणजे उद्यापासून प्रकल्पासंदर्भातील सर्व हालचाली थांबवण्यात याव्या, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी दिलाय। तर आम्ही आपल्याला विनंती करतो, पूर्णपणे आता राहुल दादांनी जसं सांगितलं, ब्लूप्रिंट असो, आमचे मुद्दे असो, या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास करून त्याचं पूर्ण फायनल स्पष्टीकरण घेऊन गावकऱ्यांसमोर उपस्थित राहायचं। त्याला भले किती कालावधी जाऊ दे, पण तोपर्यंत आपण त्यांना विनंती करा किंवा निर्देश द्या, इथे असलेलं कुठलंही तांत्रिक काम असेल, अतांत्रिक काम असेल, उद्यापासून स्टॉप झाला पाहिजे। कायदा सुव्यवस्था आज पालीतर्फे कोथल खलाटी येथे तहसील प्रशासनाच्या वतीने टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। 14 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या टोरेंट प्रशासनाला प्रकल्पाचे संपूर्ण ब्लूप्रिंट आणि आराखडे बाधित गावांमध्ये जाऊन प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र आजच्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही माहिती ग्रामस्थांसमोर मांडण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच टोरेंट प्रशासन आणि सरकारी यंत्रणेकडून आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती अथवा समाधानकारक उत्तरे येथील ग्रामस्थांना देण्यात आलेली नाहीत। त्यामुळे गावात प्रकल्पासंदर्भातील सुरू असलेल्या सर्व हालचाली तात्काळ थांबवण्यात याव्यात अशी मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली। दरम्यान 5 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक नोटिसीनुसार वीज वहन लाईनसाठी सेक्शन 164 अंतर्गत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या, परंतु संबंधित शेतकऱ्यांना रूट अलाइनमेंट, सर्वे नंबर, गट नंबर, टावर लोकेशन यांसारखी मूलभूत माहितीच उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक ग्रामस्थांनी माहिती मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयात भेटी दिल्या, मात्र त्यांना केवळ अपूर्ण नकाशे दाखवण्यात आले। त्या नकाशांमध्ये गावांची नावेही स्पष्टपणे दिसत नसल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कंपनी अंधारात ठेवत असल्याचा आरोप होत आहे। प्रकल्पाअंतर्गत कुसूर आणि ढाक परिसरात लोअर आणि अप्पर रिझर्वायर धरणे प्रस्तावित आहेत। मात्र या धरणांबाबत डॅम ब्रेक अनालिसिस, पूर नियंत्रण रेषा, रेड लाईन, ब्लू लाईन किंवा डाऊनस्ट्रीम परिणाम यांसारखी अत्यंत महत्त्वाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे प्रस्तावित धरण गावापासून अवघ्या 700 ते 800 मीटर अंतरावर असून त्यामुळे भविष्यात गावाला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी प्रकल्प झाल्यानंतर गाव अथवा आदिवासी वाड्या विस्थापित होणार आहेत का असा प्रश्न विचारला असता यावर टोरेंट अधिकाऱ्यांनी गाव विस्थापित होणार नसल्याचे सांगितले। मात्र धरण क्षेत्राची रेड लाईन आणि ब्लू लाईनची अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे भविष्यात परिस्थिती बदलल्यास गावकऱ्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित झालाय। साहेबांनी स्पष्ट निर्देश टोरेंट प्रशासनाला दिले होते। या प्रकल्पाबाबत जे ब्लूप्रिंट असतील ते बाधित गावामध्ये जाऊन डिस्प्ले करणं अपेक्षित होतं। आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांनी ही चर्चासत्र आयोजित केलं। त्या चर्चासत्रामध्ये असं कुठलंही ब्लूप्रिंट जे आम्हाला अपेक्षित होतं ते मिळालं नाहीये। त्यामुळे माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती वजा असेल किंवा निर्देश द्यायला सांगितले असेल कंपनीला, उद्यापासून या गावामध्ये या प्रकल्पासंदर्भात कुठलाही ऍक्टिव्हिटी चालू राहता कामा नये, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिती सांभाळण्याचं काम आता माननीय तहसीलदार साहेबांच्या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। 5 मे रोजी जी सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध झाली सेक्शन 164 अंतर्गत, जी ट्रान्समिशन लाईन प्रकल्पातून कळम, साऊथ कळम या ठिकाणी जे प्रस्तावित आहे 14 किलोमीटरची लाईन, त्या अंतर्गत बाधित शेतकऱ्यांचे ऑब्झर्वेशन्स रेज करायला मागितलेले आहेत कंपनीने, परंतु ते ऑब्झर्वेशन रेज करण्यासाठी लागणारी माहिती म्हणजे त्याचे रूट अलाइनमेंट असतील, त्याचे सर्वे नंबर असतील, गट नंबर असतील, टॉवर लोकेशन्स असतील, ते मागण्यासाठी संबंधित कार्यालयात आम्ही वेळोवेळी ग्रामस्थांनी तिथे जाऊन विचारणा केली, परंतु ते कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही माहिती। जर लेआउट नसेल तर मग आम्ही हरकती दाखल करायच्या कसा, हा एक आमच्या ग्रामस्थांतर्फे महत्वाचा मुद्दा मांडला गेला। त्याच्यावरती त्यांनी काही उत्तर नाही दिले। आता धरणाचं इथे धरण प्रस्तावित आहे, लोअर रिझर्वायर, अप्पर रिझर्वायर 2 ठिकाणी प्रस्तावित आहेत, एक कुसूरला आहे, एक ढाकला आहे। कुठलंही धरण प्रस्तावित करत असताना त्या धरणाचा डाऊनस्ट्रीम असेल, अपस्ट्रीम असेल, इथल्या पूर नियंत्रण रेषा जी शासनाकडून असेल किंवा टोरेंट कडून असेल, डॅम ब्रेक अनालिसिस आपण त्याला म्हणतो, एकदम वर्स्ट सिनेरिओ मध्ये जर का धरण फुटलं तर संबंधित गावाला त्याचा कितपत धोका असेल
ते पाणी गावामध्ये येण्याचं वेळ किती असेल याचा एक स्टडी असतो, तो त्यांनी करणं अपेक्षित होतं. हे असं कुठलेही त्यांनी ब्ल्यू लाईन असेल, रेड लाईन असेल आजपर्यंत दाखवण्यात आलेलं नाहीये. डॅम ब्रेक अनालिसिस मुळात म्हणजे ग्रामस्थांना समजलेलं नाहीये. आणि हे धरण आमच्या गावापासून हार्डली 700 ते 800 मीटरवरती प्रस्तावित आहे. त्यामुळे या गावाला 100% या धरणापासून धोकाच अपेक्षित आहे. आता ब्लास्टिंग संदर्भात असेल, त्यांच्याकडून आम्हाला फक्त एकच आन्सर दिला जातं, कंट्रोल ब्लास्टिंग. ही सायंटिफिक व्याख्या आम्हाला देऊन जमणार नाही. इथले आमच्या वार्डवरल्या म्हणजे भरपूर पिढ्या इथे अस्तित्व करून गेलेले आहेत. इथल्या निसर्गाला कुठलंही सर्टिफिकेट मान्य नाहीये. निसर्ग काय कोपतो आणि कसा कोपतो हे मानवाला अजून कळलेलं नाही मुळात. आणि आमच्या ज्या आदिवासी समाज असेल तो डोंगराच्या पायथ्याशी राहतो, त्यांचे दळीपट्टे जे असतील ते धरणाच्या पायथ्याशी आहेत. त्या डाऊनस्ट्रीमचा कुठलाही अभ्यास नाहीये, काही नाही. आणि सरसकट फक्त त्यांना एकच वाक्य दिलं जातं, कंट्रोल ब्लास्टिंग केलं जाईल, त्यामुळे घराला कुठलं नुकसान दिलं नाही. आम्ही हे लिखित मागतोय, तर त्या लिखित द्यायला त्यांची टाळाटाळ चालू आहे. एकूणच पाली परिसरात टोरेंट प्रकल्पाला होणारा विरोध आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. आजच्या बैठकीत ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शवला, त्यावरून हा विरोध आता केवळ काही प्रश्नांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रकल्पच नाकारण्याची भूमिका स्थानिकांनी घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचं यातून दिसत आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.